मंडळी, आजपर्यंत अनेक चेन मार्केटिंगच्या कंपन्या आल्या ज्यांनी सर्वसामान्यांना कमी वेळेत जास्त रिटर्न द्यायचं किंवा कमी वेळेत लवकर श्रीमंत व्हायचं असं आमिष दाखवून त्यांचा कष्टाचा पैसा खाल्ला आणि रातोरात कंपन्या बंद करून पशार देखील झाले। 25 दिन में करोड़पति। करोड़पति 25 दिन में। फसव्या मार्केटिंगच्या स्कीमा सुरू करायच्यात। सुरुवातीला जे त्या फसव्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याला रिटर्नही द्यायचं। मग एकदा का माउथ पब्लिसिटी झाली की एका मेंबर खाली 10 मेंबर जोडून शेवटी जे इन्व्हेस्ट करणारे असतात त्यांचा अगदी 100% पैसा घ्यायचा आणि रातोरात आपलं दुकान आपली कंपनी बंद करून असं पशार व्हायचं की पुन्हा कधी दिसायचंच नाही। या प्रकारच्या चेन मार्केटिंग चालवणाऱ्या ज्या स्कीमा असतात त्यांना पोंजी स्कीमा म्हणतात। आता 2 दिवसापूर्वी मुंबईतील हे असंच प्रकरण डोळ्यासमोर आलेलं आहे। टॉरेन्स ज्वेलर कंपनीने 1.5 लाख गुंतवणूकदारांना करोडोचा गंडा घातलाय। फेब्रुवारी 2024ला यांनी फसव्या स्कीमा काढल्या। दर आठवड्यात 6% रिटर्नही दिलं। यामुळे एवढी माउथ पब्लिसिटी झाली की लोकांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई याच्यामध्ये गुंतवली। इन्व्हेस्टरला टोकन म्हणून हिरा द्यायची, पण तो हिराही नकली निघाला। यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सांगितलं की 5 जानेवारीपर्यंत जी लोक या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतील त्यांना 11% रिटर्न्स दिलं जाईल असं या कंपनीच्या ठकाने सांगितलं। परिणामी लोकांनी यांच्या भूलथापांना बळी पडून आपल्या आयुष्यभराची कमाई याच्यामध्ये गुंतवली। आणि मग काय, 6 जानेवारी कंपनी बंद, मॅनेजमेंट फरार। क्या राजू, वो तेरे डबल वाली का ऑफिस किधर है रे बाबा? अरे ये क्या, ये बिल्डिंग में, ये देख। चलते चलते। अरे किधर के ऑफिस? हमारे पैसे किधर है? ये तो खंडर है। अरे कहाँ गया ऑफिस? ए, हटो रे, हटो यहाँ से। या प्रकरणाचा तपास सरकारच्या आर्थिक गुन्हे विभाग घेत आहे। आजपर्यंत अनेक अशा कंपन्यांमध्ये लोकांचे पैसे बुडालेले आहेत, तरी देखील लोक कमी वेळेत जास्त रिटर्न देणाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि आपल्या आयुष्यभराची कमाई घालवून बसतात। मंडळी, मी देखील या फसव्या कंपनीच्या नादाला लागून 1,30,000 रुपये गुंतवले आणि मी देखील फसले। पण मी याच्यातून एक गोष्ट शिकले की श्रीमंत होण्याचा किंवा जास्त पैसे कमवण्याचा कोणताच शॉर्टकट नसतो। मार्ग फक्त एकच असतो, तो म्हणजे कष्ट आणि आर्थिक साक्षरता। बाकी मंडळी, तुमची जर कधी अशी फसवणूक झाली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या अनुभवातून इतर लोकांची फसवणूक टाळण्यासाठी नक्कीच फायदा होईल।